मंदिरामध्ये मित्र प्रवेश करतोय। छान असे दिवा वगैरे लावलेले आहेत। आपण कुठे आलो तर विठ्ठल मंदिर कासाळीला आलेलो आहोत। आपल्या काकडा पार्ट 1 ची सुरुवात या ताईंनीच केली होती बरोबर। सुरुवातीची तयारी तुम्ही फास्ट फॉरवर्ड मध्ये या ताईंना बघितलं होतं। फंक्शन चालू होतं। आपल्या इथे एक ताई भेटले। ताई आपला आपका नाम? करुणा अग्रवाल। अच्छा, और रहने वाले आप? गुजराती बाग। अच्छा, इधर के है ना, मतलब शाहपुर के। और आज है तुलसी विवाह, मतलब त्रिपुरी पूर्णिमा का लास्ट डे अपने दिवाली का। वो अपन फंक्शन आज थोड़े टाइम में देखने वाले हैं। त्या व्हिडिओच्या फ्रेममध्ये छान असं लहान मुलगी ताई आहे। आपलं नाव, हिचं नाव काय? स्पृहा। स्पृहा, अच्छा अच्छा अच्छा, स्पृहा, ओके। स्पृहा आत्ता झोप काढून झालेली आहे आणि फ्रेश झालेली आहे आणि ती तुळशी विवाहासाठी आली आहे बरोबर, तुळशी विवाहाचा समारंभ अटेंड करण्यासाठी। हाय स्पृहा। हॅलो स्पृहा, इथे बघा, इथे बघा। अरे वा वा, छान छान छान, मस्त मजा, व्हेरी नाईस। अरे वा, हॅलो हॅलो फ्रेंड्स। हां, आपल्याकडे या दीदी आहेत लहान। दीदी आपलं नाव काय? मुंबई विराज खांबेकर। मुंबई विराज खांबेकर, अच्छा। मी परवा तुमचे भेटले होते, ते तुमचेच पप्पा, ओके। तर मुंबई, तुम्ही आपला व्हिडिओ बघितलात? कुठचा व्हिडिओ? काकडा काकडा पार्ट 1 आणि काकडा पार्ट 2। तुम्ही डान्स पण केला तो पण बघितला। अरे वा वा, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात? मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणी मंदिर कासाळी आपण आलेलो आहोत। या दर्शन घ्या विठ्ठलाचं। रांगोळी तुलसी विवाहाची तयारी आहे तुलसी मातेला सजवण्यासाठी। बघा इथे मागे आनंदीचं तुम्ही बघू शकता। तिला वस्त्र आणि अलंकार परिधान केले जात आहेत। तुला विठ्ठल रुक्मिणी माते की जय। पांडुरंग विठ्ठल। हो नक्की नक्की, नाही नाही, तुम्हाला मान देणं सेवेला नक्कीच हो, तुमचा हक्क आहे, हा अधिकार आहे। वेळात वेळ काढून नक्की। चला, छान झालं। बघू शकता आज आहे तुळशी विवाह आणि तुळशीचा विवाह होणार आपल्या कृष्ण बरोबर, श्रीकृष्ण। अरे अरे मनाचा, हा आनंद सोहळा, जणू काय आनंद सोहळाच आहे बघा। आता छान असा आनंद सोहळा आहे। श्रीकृष्ण हा आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये येतोय, त्याचा लग्न सोहळा साजरा केला जाणार आहे। ताई नमस्कार। तुम्ही आज मनोभावने श्रीकृष्ण बाप्पाची पूजा अर्चना केली आणि तुमच्या चेहऱ्यावरती आनंद उसळून चालला मी बघू शकतो। आज तुम्ही नवरीला घरी घेऊन जाणार आहात बरोबर, आणि दुसऱ्या आपल्या घरी जाणार आहे। तर या आपण या ताईंचं स्वागत करूया। सगळं त्यांच्याबरोबर आल्या त्या माता भगिनींचा आम्ही स्वागत करतो। आता पुढल्या काही 2-3 मिनिटात, पुढल्या 1-3-4 मिनिटांमध्ये आपण कुठे जाणार? कासाळी विठ्ठल मंदिरामध्ये आपल्या बाप्पाचं लग्न सोहळा आणि खूप सारी मजा करणार आहेत। आणि आपण या YouTube मार्फत हा व्हिडिओ कव्हर करणार आहोत। जास्तीत लोकांमध्ये आपल्याला पोहोचवायचं आहे आणि तुमचा सहभाग आपल्याला लागणार आहे। जय श्रीकृष्ण भगवान की जय। कृष्ण महाराज की जय। बघा महिला वर्गाचा उत्साह बघा, मस्त पैकी फुगड्या वगैरे घातल्या जातात। फुगड्या उंचावते एक छानशी आनंदाचा सोहळा आहे। श्रीकृष्ण भगवान आणि तुलसी माता हिचा लग्न सोहळा आहे। आजपासून लग्न करायला सुरुवात होणार आहे। तुलसी विवाह समाप्ती 2024, कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा। बघा महिला वर्ग एवढे खुश आहेत, फुगड्या घातल्या जात आहेत, आनंदाचा उत्साहच आहे। मागे भगिनीचा आपल्या बघू शकता बघा, फुगड्यांचा खेळ बघा। अरे वा वा, छान छान छान, मस्त असं सेलिब्रेशन चालू आहे। मागे ताईंकडे श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि बाळकृष्ण आपला लग्नासाठी उत्सुक आहे आणि आपण आपल्या मंदिरामध्ये भेटणार आहोत। वा वा, क्या बात आहे। किती पौर्णिमा आहे बरोबर, त्रिपुरारी पौर्णिमा। समोर बघा चंद्र देवता सुद्धा आहे, तसं आपण दर्शन घेऊया। सुंदर अशी बाळकृष्णाची मूर्ती ताईंच्या हातात छान शोभते आणि ते त्यांचा आनंद घेत आहेत। ही एक मेमरी राहणार आहे बरोबर ताई, तुमच्यासाठी खूप मेमरी राहणार आहे व्हिडिओ मार्फत आपल्या मंदिरामध्ये। दोघांनी इथे बघा श्रीकृष्ण भगवान घेऊन आल्यात ताई आणि इथे आरती ओवाळतात दुसऱ्या ताई। या दादा आरती ओवाळा आणि गाणं म्हणूया आपण त्याच्यावर, श्रीकृष्ण भगवान की जय। आपल्या देवताचं आगमन झालेलं आहे, होतंय आरतीने आणि त्याला आता आपण देवळामध्ये घेऊन जातोय बरोबर देवाला। चला या पुढच्या कार्यक्रमात आपण जाऊ।
या वर्गाचा उत्सव बघा, लग्न सोहळा आहे इथे, वरदेवताची इथे भरपूर असा आनंद आहे. या चला आपण श्रीकृष्ण देवताला जागी ठेवू पुढच्या सोहळ्यासाठी. चला आता श्रीकृष्णाचं लग्न समारंभासाठी रेडी झालेलं आहे. या बघू शकता तुम्ही, बघा इथे मुकुट असं घातलं देवाला, छान असं देवाचं रूप. अरे वा क्या बात आहे. बघू शकता या भगिनींकडे, या ताईंकडे तुलसी माता यांची तुळस आहे ही. त्या आपला आडनाव सरनेम, अच्छा आपने आप वधू के तरफ से बराबर, तुलसी माता, अच्छा वधू की मम्मी है, बराबर बराबर. आता कोणाला पाहिजे असेल त्यांनी इथे करा. असं का तिरकं ठेवलं आमचं गणनायकं गजमुखा मोरेश्वरा सिद्धिदा बल्लायो मुरुडा विनायक महा चिंतामणी सेवरा लेण्यादी गिरिजात्मका सुरवरद विघ्नेश्वर ओदर ग्रामोरा गणसंस्कृत गणपती पुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान कस्तुरी तिलकम वंदे हरिचंदने सुललिता पंटे मुक्तावली गोपासी परिवेष्टितो विजयते पुर्या सदा मंगलम शुभ मंगलम सावधान गंगा सिंधु सरळ राम सदा सावधान देवता चिंतना सूत सावधान नारायण चिंतन सावधान माँ महेश्वर चिंतन सुलग्न सावधान जय घंटानाथ. एक मिनट इधर से पहना तिकडे तिकडे होते घालायला सांगितलेलं ना तुझ्या आवडत का वरला
तुळशी माते की जय. ताई आपल्या चॅनलला सपोर्ट करतात हा. आपल्या मित्रपरिवाराला पाठवा. या ताई
ताई आहेत, ताई आपल्याला सबस्क्राईब करणार आहेत बरोबर ताई? सबस्क्राईब करणार ना, व्हिडिओ बघणार. आपल्या दोघं तुम्ही उभे राहत त्याच्यानंतर. लग्न श्रीकृष्ण भगवान तुळशी मातेचं व्यवस्थित पार पडलं बरोबर. आपण वधू करून आहात आणि तुम्ही वराकडून बरोबर. आता ही वधूवर त्यांचे माता म्हणजे मेन भेट. ओके बघा आपण तो समारंभ बघूया. या एकमेकांना सप्रेम भेट देऊन ते एकमेकांना देणार आहेत. तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा. आली हां आता छानपैकी मस्त वाटतंय. 2 कुटुंब एकत्र आली. तुमच्या पुढच्या प्रवासात तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बघा देवीला ताई हळद कुंकू वाहत आहेत. आत्ताच लग्न झालेलं आहे देवीचं तुळजाभवानीचं. तिकडे त्या सह ताई आहेत. हां तुला आपला सोहळा लग्नाचा सोहळा एकदम व्यवस्थित पार पडला बरोबर. लग्न सोहळा पार पडले आहेत व्यवस्थित. ताई आपल्या प्रसादाला म्हणत पेढ आहेत बरोबर. लग्न सोहळा छानपैकी पार पडलेला आहे. आणि या ताईकडे काय आहे लाडू. या लाडू चला लग्नाचे लाडू छान आहे ना. चला ताई धन्यवाद. बघा प्रसाद प्रत्येकाने आपल्या घरून आणले आहेत. श्रीकृष्ण भगवान आणि तुळशी मातेचं लग्न छान पार पडलं. एकमेकांना शुभेच्छा देत आहेत आणि प्रसाद ग्रहण करत आहेत बरोबर. आनंदाचा सोहळा आहे. हो ताई ते बघा नाच. अरे हो लग्न सोहळा मस्त छानपैकी छान पडला आहे बघा. हो ताई हा प्रसाद कोणाकडून आहे. हा बघा ताई वाटप करत आहेत. काय आहे ताई काय हो आपलं शिरा आहे. शिरा आणि इथे चला मस्त छानपैकी लग्न सोहळा पार पडला आणि आपल्या प्रसादाचं वाटप चाललंय. अरे वा. श्रीकृष्ण भगवान आणि तुळशी माताचा विवाह मस्त पार पडला. तुम्ही आनंदी आहात, खुश आहात आणि आपण या देवाचे शुभ आशीर्वाद घेऊन आपल्या पुढल्या प्रवासात प्रवास करू. लग्न सोहळा पार जाता थोडा स्नॅक्स तर बनायला झालंच पाहिजे. ताई तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार आणि सगळे व्हिडिओ बघणार आहेत बरोबर. तुम्ही कबूल केलेलं आहे. काही प्रसाद वाटतंय. लग्न सोहळा छानपैकी पार पडला. आपला घरचा आहे बरोबर. लग्न सोहळा सुंदर असा पार पडला. वा वा छान छान. लग्न सोहळा पार पडला. आनंदमय वातावरण आहे. आपण श्रीकृष्ण देवाला वर आणि आपल्याबरोबर आहे वधू. आपली कोण आहे वधू तुळशी देवता. विठ्ठल रखुमाईच्या साक्षीने वधूवर आपल्या घरी जात आहेत आणि पुढच्या प्रवासाला त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज होती त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमा होती कार्तिका पौर्णिमा. त्यानिमित्ताने छान असा सोहळा लग्नाचा झाला गोपाळकृष्ण आणि तुळशी मातेचा बरोबर. आणि आता आपण घरी घेऊन जाणार. दुसऱ्या दिवशी ही तुळशी माता आपल्या घरी जाणार. म्हणजे काकडा हा जो ह्या वर्षी 2024चा आपण संपन्न केलेला आहे. ओके विठ्ठल रखुमाच्या आशीर्वादाने त्याच्या आपण संपूर्ण माझ्या यूट्यूब चॅनल मेहुल चिपळूणकर ह्या आपण सगळ्या माता भगिनींचे आभार मानायचे आहेत. नुसता 1 दिवसाचा सोहळा नव्हता तर हा सोहळा जवळ महिना 1.5 महिना 1.5-2 महिन्याचा होता. आणि ह्या वर्षीच नाही तर दरवर्षी या सगळ्या महिला एकत्र येतात आणि आनंदाने हा सोहळा पार पडतात. या सोहळ्याची सांगता झाली असं आपण म्हणू शकतो का ताई बरोबर. या देवळामध्ये झालेली आहे आणि आता पुढचा जो प्रोग्राम असेल हा आत्ताच्या या काकड आरतीची सांगता झालेली नाही पूर्ण. कारण 15 दिवसानंतर कार्तिकाची जी दुसरी एकादशी येते त्यावेळेला पुन्हा 1 दिवसाची काकड आरती होते. आणि द्वादशीला जे सर्व या मंडळी जेवढे आता येतात तर देवाला नैवेद्य म्हणून द्वादशीचा भंडारा इथे केला जातो. अच्छा पण आजचा तो काकडा तो लास्टचा होता बरोबर. आणि आता भंडाराचा किती तारखेला असणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये. आमचा 26 तारखेला एकादशीचा आरती काकड आरती होणार. अच्छा 27 तारखेला भंडारा होणार. ओके ओके. आणि त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की ह्या वर्षीचा काकडाची समाप्ती झाली म्हणून. या वर्षीची काकड आरतीची समाप्ती झाली. नंतर आम्ही गोकुळाष्टमीच्या सप्त्याची वाट बघतो. अशाच प्रकारे श्रावण कृष्ण अष्टमीचा सप्ताह जो बसतो या मंदिरात ओके तेव्हा देखील सर्व भगिनी इतक्या उत्साहाने आणि आनंदाने या काकड तिथे त्यावेळेला पण सप्त्याला हजर राहतात. बरोबर. कृष्ण जन्म पण एवढ्याच थाटामाटात तिथे साजरा केला. अच्छा हो मी बघतच होतो. संध्याकाळी आपण 6-6:30 जमायला सुरुवात केली आणि आता जवळजवळ 8-8:30 झालेले आहेत. छान असा श्रीकृष्ण भगवान आणि तुळशी मातेचा सोहळा पार पडला. तर तुम्ही या सोहळ्यासाठी आणि काकडा 2024साठी जो काही सहभाग दिला त्याचा खरंच की भगवंत आपल्याला आशीर्वाद देईल. आणि आपण हे आपले संस्कार आपल्या पुढच्या पिढीला देतो. आपण पार्ट 1 आणि पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये पाहिलं.
आणि सुंदर असा सोहळा 15 दिवसांनी साजरा होणारच आहे. त्याच्यानंतर आपली समाप्ती होणार आहे पूर्ण होतं. तर ह्याच जोमाने आणि याच जोशाने आपण पुढल्या वर्षी भेटणार आहोत 2025 मध्ये. ओके कार्यक्रम म्हटला की कोणाची तरी सगळ्यांची साथ लागते. तर नक्कीच. आमच्या शोभात्या बोलेकर वहिनी, दीपिका वहिनी या प्रामुख्याने इथे येऊन आणि सुरुवात त्या करायच्या. आम्ही फक्त नामदारी. बरोबर. त्याच्यामुळे हा सगळा सोहळा पार पडलेला आहे. अच्छा अच्छा. त्यांना धन्यवाद द्यावे. हो नक्की. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आरतीच्या वेळेला घंटानाद जो असतो तिची आरतीची घंटा वाजवली जाते. बरोबर. प्रयत्न करतात पण सगळ्यांना जमत नाही आणि ती आरतीची घंटा वाजवण्याचा मान हा सुवर्ण यांचा असतो आणि या ताईंचा ना. बरोबर. आणि मला अजून राहून वाटतं आपल्या काकडावन मध्ये ह्यांनीच गाणं एक छान गायलं होतं. बरोबर. त्यांचा आवाज स्वरचा छान आहे. ओके. तर तुम्ही ह्याच जोमाने ह्याच याने परत तुम्ही पुढल्या वर्षी गाणार आहात. बरोबर ताई. तर तुमच्या पुढल्या प्रवासासाठी सगळ्यांना शुभेच्छा. ज्यांनी पण आपल्या संसारामध्ये माहिती आहे तुम्ही बिझी असता, कामावरती बिझी असता, त्यात वेळात वेळ काढून या वर्षीचा सोहळा संपन्न करण्यासाठी जो प्रयत्न केला आणि तो नक्कीच तो सफल झाला आपण असं म्हणू शकतो. आणि आपल्या इथे कार्यक्रमाची सांगता झाली असं पण बोलू शकतो. बरोबर ताई. तर सगळ्यांनी एकदा आपण बोलूया का श्रीकृष्ण महाराज की जय. महाराज की जय. आपण आपल्याला आम्हाला सगळ्या भगिनींना टीव्हीवर आणल्या, युट्यूबवर आणल्याबद्दल आपले सतत ऋणी आहोत आम्ही. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच नक्कीच असंच प्रेम राहू दे. आणि ह्यापुढे येणारे व्हिडिओचा मेहुल चिपळूणकर युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघणार आहात. बरोबर ताई. सगळेजण बघणार आणि सबस्क्राईब करणार आपल्या चॅनलला. अरे वा. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. चला आपण पुढच्या प्रवासाला बघूया. चला श्रीकृष्ण भगवान आणि तुळशी माऊली त्यांच्या पुढच्या प्रवासाला चाललो. बघा विठ्ठल रखुमाई मागे आणि इथे सगळ्या माता भगिनी आहेत आपल्या. आज श्रीकृष्ण भगवान आणि तुळशी मातेचं बघायचं छानपैकी पार पडला. ओके. त्या निमित्तानं आपण आलो. सुंदर हा सोहळा. पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला पण तुमच्या प्रवासासाठी पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच ताई. बाय. टेक केअर.